आगामी काळात सोने 1.5 लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे। भारतात वर्षाअखेरील सोने 1,30,000वर जाण्याची शक्यता आहे। वाढत्या अमेरिका चीन व्यापार युद्धाचा आणि मंदीमुळे दर वाढण्याची सुद्धा आता शक्यता वर्तवण्यात आली। वर्षाअखेरील सोने 1,30,000वर जाण्याची शक्यता आहे। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन गोसावी आपल्यासोबत जोडले। सचिन, वर्षाअखेरील सोने 1,30,000पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली। काय सांगशील सविस्तर, काय याची कारण नेमकी असू शकतात? निश्चितच कारण आपण जर बघितलं तर जागतिक व्यापार युद्धाचा ट्रेड वॉरचा परिणाम हा सुवर्ण बाजारावर होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आता सोन्याचे दर सद्यस्थितीमध्ये $3,247 असे जागतिक दर आहेत। मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर आता पुन्हा सोन्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। सोन्याचे दर हे $4,500वर पोहोचण्याची देखील शक्यता असल्याचं वर्तवण्यात आलेलं आहे। कारण जे तज्ञ आहेत त्यांच्याकडून ही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। याचा परिणाम भारतावर देखील होऊ शकतो आणि वर्षाअखेरीस सोनं हे प्रति तोळा 1,30,000 रुपयापर्यंत च्या दरात घरात हे सोनं जाण्याची शक्यता आहे। आपण जर बघितलं तर विदेशी जी गुंतवणूक दार आहेत त्यांचा जो कल आहे तो सोन्याकडे वळलेला आहे। कारण आपण जर बघितलं तर कोविड नंतर सोन्याने जे रिटर्न्स दिलेले आहेत आणि जी सातत्याने सोन्याच्या दरात वाढ सुरू आहे त्यामुळे एक गुंतवणूकदारांचा एक विश्वास हा सोन्या चांदीत गुंतवणूक करण्यावर आहे। त्यामुळे वर्षाअखेरीस सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आपण जर बघितलं तर अमेरिका आणि चीन यांच्यात जो व्यापारी युद्ध सुरू आहे, टेरिफ रेटचा जो वाद आहे त्याचा परिणाम हा संपूर्ण आंतरराष्ट्रीय बाजारावर होत आहे। त्यामुळे बऱ्याच आपण जर बघितलं तर शेअर मार्केट सुद्धा कमी जास्त होत आहे। त्यामुळे कुठेतरी गुंतवणूकदारांचा जो कल आहे तो सोन्या चांदीकडे आहे। कारण आपण जर बघितलं तर मागच्या वर्षभरामध्ये जवळपास 20 ते 30% परतावा हा सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मिळाला आहे। त्यामुळे कुठेतरी आपण सोन्याचे नक्कीच सचिन, मुद्दा लक्षात आला। खरं तर वर्षाखेरीस सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।